येस, ठीक आहे. आतापर्यंतच्या सेशनमध्ये आपण राज्यसेवेच्या प्रीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक असणाऱ्या महिन्यासाठी आपण 25-25 टॉपिकचे 25-25 क्वेश्चन्स घेत होतो. म्हणजे आपला मे पर्यंतचा असणारा सेशन कंप्लीट झालेला आहे. या सेशनमध्ये आपण बोलणार आहोत तो म्हणजेच काय, तर जून मधील असणारे हे 25 टॉपिक 25 क्वेश्चनच्या अनुषंगाने आपण डिस्कस करतोय. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की 25 क्वेश्चन्स मध्ये तो असणारा संपूर्ण महिना कव्हर होणार नाहीयेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या क्लासच्या अंतर्गत या असणाऱ्या क्वेश्चन्स पेक्षाही इतर क्वेश्चन्स ऍड करून देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याची असणारी प्रॅक्टिस एकदम योग्य पद्धतीने होईल आणि तो संपूर्ण महिना कव्हर होईल तिन्ही अँगल, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीच्या अँगलचाही उल्लेख त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. ठीक आहे, मग चला स्टार्ट करूया आपण या असणाऱ्या 25 क्वेश्चनला. आणि या 25 क्वेश्चन्स मध्ये जे अतिशय महत्वपूर्ण मुद्दे गाजत होते संपूर्ण असणाऱ्या जून 2023च्या कालखंडामध्ये, त्या संपूर्ण असणाऱ्या घटकांवरती आपण इथं मुद्दे बोलण्याचा प्रयत्न करतोय जे खूप जास्त चर्चेमध्ये होते. मग जून 2023 मधले असणारे हे 25 क्वेश्चन राज्यसेवेच्या अनुषंगाने आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, यातल्या पहिल्या क्वेश्चनचा उल्लेख केला तर काय आहे क्वेश्चन बघा इथं, की खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान किंवा विधाने आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे, काय संदर्भ बघा याच्यामध्ये, की पहिलं विधान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांना मासिक 20,000 रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. पद्म पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, शौर्य पुरस्कार हे वारंवार चर्चेमध्ये असतात आणि त्या पुरस्कार प्राप्त असणाऱ्या व्यक्तींना स्पेसिफिकली जेव्हा एखादा असणारा राज्य त्या पद्धतीच्या असणाऱ्या गोष्टींना अनाऊन्स करतो तेव्हा त्याच्यावरती आयोग फोकस करतो. लक्षात ठेवायचे, हरियाणाने हे अनाउन्समेंट केलेलं आहे. हरियाणाच्या सीएमचा उल्लेख केला तर मनोहरलाल खट्टर यांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आणि या असणाऱ्या राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांना मासिक किती असणार आहे, तर 10,000चं असणारं पेन्शन इथं द्यायची घोषणा केलेली आहे. 20,000 नाही तर ते 10,000 असणार आहे. त्यामुळे विधान अचुकीचे, पण राज्य हरियाणा हे लक्षात ठेवायचं आणि मुख्यमंत्र्यांच्या नावांचा उल्लेखही लक्षात ठेवायचा खट्टर साहेबांचा. ठीक आहे, विधान ब काय पहा, मासिक पेन्शन व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी हरियाणातील पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांना राज्य सरकारच्या असणाऱ्या वोल्वो बस सेवेमध्ये मोफत प्रवास सुविधा देण्याची सुद्धा घोषणा केली का? म्हणजे पेन्शन सोबतच, ते मंथली पेन्शन सोबतच त्या ठिकाणी बस सेवा सुद्धा मोफत असणार आहे का? तर यस, ही बस सेवा सुद्धा मोफत असणार आहे. आणि याच अनाउन्समेंटच्या दरम्यान त्यांनी स्वतःच्या राज्याची असणारी स्थिती सांगितली त्याच्यामध्ये. तेच तिसरं वाक्य आहे, ते म्हणजे खट्टर म्हणाले की कुटुंब ओळखपत्र योजना, परिवार विचारपत्र लागू झाल्यानंतर राज्यात 12.5 लाख नवीन दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका बनवण्यात आलेल्या आहेत का? तर यस. का मुद्दा हा महत्वाचा आहे? कारण जेव्हा जेव्हा पॉवर्टीचा उल्लेख येतोय, दारिद्र्याचा संदर्भ येतोय, जगामध्ये भारत टॉप करतोय, अशा परिस्थितीच्या अंतर्गत आपल्याला हा असणाऱ्या मुद्द्याला घेऊन जो कोणता राज्य डिस्कस करत असेल, जो कोणता मुद्दा राज्य स्वतःचे डाटा त्या ठिकाणी रिलीज करत असेल, त्याच्यावरती थोडासा आढावा आपल्याला घेणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्राच्या अनुषंगाने ते मुद्दे तर बघतोच, पण तिथं आता हरियाणा राज्याचा पार्ट गाजतोय, त्यामुळे तोही पार्ट त्याच्यामध्ये आणलाय. फक्त विधान अचुकीचं असेल, बाकीची दोन विधानं बरोबर असतील, उत्तर काय असेल मग? फक्त अ सोडून सर्व विधाने या ठिकाणी बरोबर असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. हरियाणाशी संबंधित मुद्दा होता, पद्म पुरस्कारांशी संबंधित पार्ट होता, त्यामुळं तोही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. हा संदर्भ याच्यामध्ये असेल. ठीक आहे, चला क्वेश्चन नेक्स्ट पाहूया. काय पहा, खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडायचं आपल्याला. काय विधान पहा, आणि इथं रेफरन्स आलाय तो म्हणजे काय, तर डिजिटल पेमेंटच्या बाबतीमधला असणारा पार्ट आहे. जेव्हा जेव्हा डिजिटल पेमेंट युपीआयचा रेफरन्स येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायचंय की 2016 मध्ये आपल्या भारतामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया एनपीसीआयच्या माध्यमातून हा असणारा युपीआयचा मुद्दा आपल्याला स्टार्ट होताना दिसतो. आणि या अंतर्गत जर बघितलं आपल्याला तर काय लक्षात घ्यायचंय की विधानं कोणते पहा, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या डिजिटल पेमेंट विजन 2023 अंतर्गत इंटरऍक्टिव्ह व्हॉइस आधारित युनिफाईड पेमेंट इंटरफेस लॉन्च केलेला आहे. आता तुम्हाला सर्वांना माहित असेल, जेव्हा आरबीआय या पद्धतीच्या काही गोष्टी लॉन्च करत होता त्याच्यामध्ये त्यानं पे
1, 2, 3 असे काही असणारे प्रोटोकॉल्स आणले होते, जेणेकरून विदाउट इंटरनेट किंवा विदाउट स्मार्टफोन तिथं ट्रान्झॅक्शन करता आले पाहिजेत. या असणाऱ्या गोष्टीचा संदर्भ जेव्हा तो घेतो, त्याच्याच दृष्टिकोनातून इतर असणाऱ्या बँकिंग सेक्टरच्या अंतर्गत किंवा बँकिंगच्या माध्यमातून जर ते अशा पद्धतीचे इनिशिएटिव्ह घेत असतील, तर त्याच्यावरती प्रश्न आपल्याला केला जाऊ शकतो. म्हणून लक्षात घ्यायचं, इथं स्टेट बँक ऑफ इंडिया आणत नाही, तो आहे पंजाब नॅशनल बँक आणतो. कोण आणतोय? पंजाब नॅशनल बँकेनं हे आणलेलं आहे. डिजिटल पेमेंट विजन 2023 अंतर्गत त्यानं इंटरऍक्टिव्ह व्हॉइस आधारित युनिफाईड पेमेंट इंटरफेस लॉन्च केलेला आहे आणि IVR आधारित सुविधेमुळे लोकांना स्मार्टफोन शिवाय व्यवहार करता येणार आहेत का? तर येस, स्मार्टफोन व्यतिरिक्त त्यांना व्यवहार करता येणार आहेत, पण तो स्टेट बँक ऑफ इंडियाचा रेफरन्स येत नाही. आत्ताच आपण रिसेंटली बघतो तो म्हणजे काय, इलेक्टोरल बॉन्डच्या असणाऱ्या बाबतीमध्ये आपण SBIचा उल्लेख करतो, म्हणून SBI थोडासा चर्चेमध्ये राहू शकतो, म्हणून मुद्दामून SBI टाकला. तो लक्षात घ्यायचा आपल्याला. कुठला? पंजाब नॅशनल बँकेचा उल्लेख या ठिकाणी येतो. विधान अ चुकीचं आहे, पण ब बरोबर आहे. म्हणजेच काय, अ सोडून सर्व बरोबर असेल. ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे, ते इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 3 चा रेफरन्स बघूया. काय बा क्वेश्चन नंबर 3, खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधाने निवडायचं. विधान अ पहा, काय, म्हैसूर स्थित वकील आणि कार्यकर्त्या ललिता नटराजन यांनी बाल कामगार निर्मूलनासाठी US डिपार्टमेंट ऑफ लेबरचा 2023 चा इक्बाल मसीह पुरस्कार जिंकलेला आहे. इक्बाल मसीह पुरस्कार हा खूप जास्त चर्चेमध्ये राहतो आणि त्या अंतर्गत जर या बाल कामगार निर्मूलनाचा संदर्भ याच्यामध्ये आला, तर आपल्या राज्यघटनेतल्या असणाऱ्या आर्टिकलचा रेफरन्स आपण घेतो, तो म्हणजेच कशाच्या अनुषंगाने, तर तो रेफरन्स येतो कलम नंबर 24च्या अंतर्गत, जिथं आपल्याला बाल कामगारांच्या बाबतीमध्ये असणारे प्रतिबंध दिसतात. मग तो संदर्भ आला की या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख लक्षात घ्यायचा. पण ही व्यक्ती म्हणजेच कोण? ललिता नटराजन हे म्हैसूर स्थित नाहीत, हे चेन्नई स्थित आहेत. चेन्नईशी संबंधित व्यक्ती आहेत, वकील आहेत, कार्यकर्ते आहेत. ललिता नटराजन यांनी बाल कामगार निर्मूलनासाठी US डिपार्टमेंटल ऑफ लेबरचा 2023 चा असणारा इक्बाल मसीह पुरस्कार जिंकलाय. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. फक्त म्हैसूर ऐवजी चेन्नई पाहिजे होतं, म्हणून या ठिकाणी विधान अ चुकीचं आहे. पुढं, हा पुरस्कार इक्बाल मसीह या पाकिस्तानी मुलाच्या नावावर आहे, ज्याला वयाच्या 4थ्या वर्षी गुलाम म्हणून विकण्यात आले आणि त्याला चटई कारखान्यात काम करण्यास भाग पाडले होते. मग त्याच प्रत्युत्तर एक प्रकारे अवेअरनेस वाढवण्यासाठी हा असणारा पुरस्कार आपल्याला US डिपार्टमेंट ऑफ कोणता, तर लेबरच्या माध्यमातून हा असणारा पुरस्कार देताना दिसतात. तर विधान ब बरोबर आहे. आणि US काँग्रेसने 2008 मध्ये बालमजुरीचा सामना करण्यासाठी असामान्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी याची स्थापना केली का, तर यस, 2008 पासून हा असणारा पुरस्कार दिला जातोय. मग त्या पुरस्काराच्या अंतर्गत आपल्याला 2023 चा असणारा इक्बाल मसीह पुरस्कार कोण जिंकताना दिसतायत, तर इथं नाव लक्षात घ्यायचं, ललिता नटराजन यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा. मग उत्तर काय असेल, तर फक्त अ सोडून सर्व बरोबर असतील, हे इथं आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण त्या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 4 काय, आता हा क्वेश्चन आलाय ग्लोबल स्लेव्हरी इंडेक्स. जेव्हा जेव्हा जागतिक व्यवस्थेमध्ये इंडायसेस येतात, जसं आता रिसेंटली तुम्ही हेनले पासपोर्ट इंडेक्सचा रेफरन्स त्या ठिकाणी पाहिला असेल, तिथं भारताची रँक आपल्याला 80 वरती दिसते आणि भारत वेगवेगळ्या देशांमध्ये विदाउट व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल जात असताना आपल्याला 62 देशांमध्ये जाताना दिसतो. असे जेव्हा इंडायसेस येतात किंवा आपण प्रेस फ्रीडम इंडेक्सच्या बाबतीमध्ये उल्लेख केला, तर तिथं भारताची रँक 161 नंबरवरची आपल्याला दिसली. तसाच रेफरन्स घ्यायचा आणि इथं स्लेव्हरीच्या माध्यमातून असणारा टप्पा इथं विचारण्यात आलेला आहे, गुलामगिरीचा उल्लेख. गुलामगिरीचा उल्लेख आला तर परत एकदा राज्यघटनेतील असणाऱ्या आपल्या कलमाचा उल्लेख येतो, तो म्हणजेच कोणता, आर्टिकल नंबर 23. या ठिकाणी 23 च्या अंतर्गत मानवी व्यापारावर प्रतिबंध असेल, हा संदर्भ त्या ठिकाणी आणलेला आहे आणि तिथं वेट बिगार प्रतिबंध हाही संदर्भ आपण डिस्कस करतो, त्यामुळे हा पाठ अजून जास्त गाजतो. काय बघा, विधान अ, जागतिक गुलामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारत टॉप
रँक वरती आहे का, अव्वल स्थानावरती आहे का, तर यस, गुलामगिरी निर्देशांकाच्या अंतर्गत जे निकष मांडले जातात त्या निकषांच्या माध्यमातून भारत टॉप वरती. साहजिक आहे, भारत त्या असणाऱ्या रिपोर्टला मान्य करणारच नाहीये, कारण ज्या असणाऱ्या निकषांचा संदर्भ त्या ठिकाणी येतो ते निकष योग्य पद्धतीनं जजमेंटसाठी वापरले जाऊ शकत नाहीत, असाही असणारा दावा भारताकडनं केला जातो. मग या अहवालानुसार देशात 11 दशलक्ष लोक मजूर म्हणून काम करत आहेत, हाही रिपोर्ट येतोय का, तर येस. पुढं द ग्लोबल स्लेव्हरी इंडेक्स 2023 कोण रिलीज करतो, तर वॉक फ्री फाउंडेशन. नाव पण लक्षात घ्यायचं, कोण, वॉक फ्री फाउंडेशनच्या माध्यमातून रिलीज होतं आणि जगभरातील आधुनिक गुलामगिरीच्या वाढत्या व्याप्तीवर प्रकाश टाकतो तो, ज्यामध्ये अशा परिस्थितीत जगणाऱ्या लोकांची संख्या 50 दशलक्षापर्यंत पोहोचली आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये किती, तर 25% वाढ होताना दिसते. जागतिक व्यवस्थेवरती बोलताना तर ह्या पद्धतीचा असणारा मुद्दा खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये येतोय. 25% वाढ म्हणजे हा ग्लोबल कन्सर्न आहे आणि आपल्या सर्वांना हे माहिती पाहिजे की कामगारांना जर त्यांच्या असणाऱ्या मनाच्या विरोधामध्ये कामावरती रुजू करून देणे, ती सुद्धा एक प्रकारची स्लेव्हरीच त्या ठिकाणी समजली जाते. म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे रिपोर्ट येणं खूप जास्त महत्वाचं असतं आणि इथं लक्षात घ्यायचं, हे त्या ठिकाणी सर्व विधानं बरोबर आहेत, तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. जागतिक गुलामगिरी निर्देशांक 2023 चा रेफरन्स या ठिकाणी मांडलेला आहे, तो इथं आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5 काय पहा. आता इथं पण विधानं दिलेत आणि विधानं जेव्हा जेव्हा पहिला इव्हेंट भारतामध्ये होतो कोणताही, तर त्यावरती क्वेश्चन नक्कीच राहतात. मग इथं संदर्भ येतो कुठला, दुसरा खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी 9 ते 12 जून 2023च्या दरम्यान आयोजित करण्यात आला होता का, तर लक्षात घ्यायचा, हा दुसरा खेलो इंडिया इव्हेंट नाही, हा पहिलाच खेलो इंडिया इव्हेंट आहे. तो कुठला, आदिवासी क्रीडा महोत्सवाचा संबंधित या ठिकाणी मुद्दा येतो. यामध्ये ऑफिशियली पहिल्यांदा फक्त किती राज्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला होता, तर फक्त 12 राज्य याच्यामध्ये आपल्याला समावेश होताना दिसतात. पण नंतर ती संख्या आपल्याला किती राज्यांपर्यंत जाताना दिसते, 26 राज्यांपर्यंत जाताना दिसते. मग पहिला तो इव्हेंट होता म्हणून विधान अचुकीचं आहे, पण बाकीचे मुद्दे खूप महत्वाचे ते लक्षात ठेवायचं. काय, खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव कुठं झाला, भुवनेश्वर ओडिशाच्या अंतर्गत. आणि ओडिशा का महत्वाचं आहे आपल्याला, कारण लक्षात घ्यायचं, ओडिशाच्याच अंतर्गत 2023च्या अंतर्गत आपल्याला हॉकीचा असणारा वर्ल्ड कप त्या ठिकाणी होस्ट होताना दिसलेला आहे आणि तो भारत चौथ्यांदा होस्ट करत होता, हे पण इथं आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि हाच असणारा ओडिशा आपल्या असणाऱ्या हॉकीला आणि हॉकीच्या मेन्स आणि वुमन्स टीमला 2018 पासून स्पॉन्सर करतोय. त्याच्या अगोदर सहारा स्पॉन्सर करत होता. आणि या असणाऱ्या ओडिशा अंतर्गत आपल्याला एक खूप महत्वपूर्ण असणारी गोष्ट हायलाइट होताना दिसते, ते म्हणजेच काय, की प्रत्यक्षात या ठिकाणी सायक्लॉन्स वेगवेगळ्या पद्धतीमध्ये येऊन धडकतात. त्याचा जो डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून तो खूप जास्त वेल प्रिपेअर्ड दिसतो, तसाच तो इतर इव्हेंट्स मध्ये सुद्धा स्वतःला भूमिका स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तिथं असणाऱ्या पटनाईक साहेबांचा असणारा जो काही भूमिका आहे का, ती खूप जास्त महत्वाची आहे. आणि मग इथं आदिवासी क्रीडा महोत्सवाचा असणारा उल्लेख केला जातोय, ते लक्षात ठेवायचं. विधान 2 पहा. या कार्यक्रमात सुमारे 5000 देशी खेळाडू आणि 26 राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे 1000 अधिकारी सहभागी झाले का, तर यस, हा रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा या टप्प्यातून. छत्तीसगड आणि झारखंडच्या, हे विधान 3 मुद्दाम टाकले, छत्तीसगड आणि झारखंडच्या असणाऱ्या महिला फुटबॉल संघामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात छत्तीसगडच्या संघाने झारखंडचा टाय ब्रेकर मध्ये 2-0 असा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं का. हा इव्हेंट, ही मॅच खूप गाजली होती म्हणून तो असणारा क्वेश्चन मध्ये तो विधान मुद्दामून टाकलेला आहे. विधान क सुद्धा बरोबर आहे. आदिवासींच्या अनुषंगाने आपण बघतो की आपण काय केलं, तर आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्याच्या असणाऱ्या 75 वर्षाच्या निमित्तानं आपण काय करतोय, तर तिथं म्युझियम तयार करतोय, जिथं आदिवासींचे असणारे शौर्य आणि कीर्तिवान असणाऱ्या काही घटना आहेत का, हे त्याच्यामध्ये मेन्शन करायचे. तसंच आपण 15 नोव्हेंबर हा जो दिवस आहे का, आदिवासी जनजातीय गौरव दिन बिरसा मुंडा यांच्या असणाऱ्या माध्यमातून त्या ठिकाणी तो दिवस पण सेलिब्रेट करतोय. सोबतच आपल्या राष्ट्रपतींचा उल्लेख केला तर त्या सुद्धा आदिवासी समुदायाशी संबंधित आहेत. म्हणून याच्याशी निगडीत असणारे मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. उत्तर काय असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2, फक्त अ सोडून सर्व विधाने या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतात.
हे इथं लक्षात घ्यायचं. क्वेश्चन नंबर 5चं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 6चा उल्लेख याच्यामध्ये करूया. काय बघा आता, आता इथं सुद्धा काय केलं तर रिपोर्टच येतोय आणि हा रिपोर्ट कसा आहे तर ग्लोबली रिपोर्ट आहे. खाली विधाने विचारत घ्यायचे बघा आणि फोर्ब्स ज्या ज्या वेळेस रिपोर्ट देतो त्या वेळेस एमपीएससीने क्वेश्चन केलेला आहे, म्हणून याच्यावरती थोडासा जास्त फोकस करून आपल्याला लक्षात घ्यायचंय. काय बघा, फोर्ब्सच्या ताज्या ग्लोबल 2000 यादीमध्ये अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सर्वोच्च दर्जाची भारतीय कंपनी म्हणून स्थान देण्यात आले आहे. ती यावर्षी 53व्या स्थानावरून 45व्या स्थानावर पोहोचताना दिसते का? 2000 असणाऱ्या कंपन्यांच्या लिस्टमध्ये आपल्या भारतातली असणारी कोणती? तर रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड सर्वोच्च स्थानावर पोहोचली का? तर यस. आणि त्या असणाऱ्या स्थानाचा उल्लेख केला तर तो कोणत्या रँक वरती दिसते आपल्याला? तर 53व्या स्थानावरनं ते 45व्या स्थानावर पोहोचताना दिसते. हे लक्षात घ्यायचं. विधान 1 बरोबर आहे. पुढं या यादीत अदानी समूहाच्या 3 कंपन्या आहेत. अदानी एंटरप्राइजेस जो 1062व्या नंबरवरती, अदानी पॉवर 1488व्या क्रमांकावरती आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन 1598व्या क्रमांकावरती आहे का? तर आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन हा का महत्वाचा आहे? कारण सुएझ कॅनलच्या अंतर्गत जेव्हा इजिप्त आपल्याला मदत करण्याच्या बाबतीमध्ये घोषणा करतो तेव्हा आपल्या भारताचा असणारा जो काही ट्रेड आणि ट्रान्स आहे का त्याच्यामध्ये कोणाचा रोल वाढतो या ठिकाणी? तर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचा मुद्दा वाढतो, म्हणून तो पार्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं असेल अदानी ग्रुपच्या अनुषंगाने. आणि या यादीत अव्वल स्थानावरती अदानी पॉवर, त्यानंतर सौदी तेल कंपनी आरामको आणि 3 दिग्गज सरकारी मालकीचे असणारे चीनी बँका आहेत का? तर लक्षात घ्यायचं. नंबर 1 ला अदानी पॉवर नाही. नंबर 1 ला कोण आहे या ठिकाणी? तर जेपी मॉर्गन आहे. कोण आहे? नंबर 1 ला जेपी मॉर्गन आहे. आणि नंबर त्यानंतरचा उल्लेख केला तर मग सौदी तेल कंपनीचा उल्लेख येतो, आरामकोचा. नंतर मग चीनी बँकांचा रेफरन्स येतो आणि चीनी बँकांचा उल्लेख केला तर तिथं रिजनल बँकिंग झोन खूप जास्त ऍक्टिव्ह आहे नॅशनल बँकिंग झोन पेक्षाही, म्हणून तिथं त्या ठिकाणी प्रॉफिटेबल मुद्द्यांच्या अंतर्गत बँकिंग कंपन्या सुद्धा इथं येताना दिसतात. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. मग इथं लक्षात घ्यायचं विधान 3 त्याच्यामुळे चुकीचं आहे. नंबर 1 अदानी पॉवर नाहीये, जेपी मॉर्गन आहे. हे लक्षात घ्यायचं. पुढचं काय? स्टेट बँक ऑफ इंडिया 2022च्या क्रमवारीत 105व्या स्थानावरनं 77व्या स्थानावर आपल्याला पोहोचताना दिसतोय का? तर यस, हा तिथं पोहोचताना दिसतोय. मग काय असेल या ठिकाणी? उत्तर काय असेल? अ, ब आणि ड बरोबर आहे. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं काय? फक्त क सोडून सर्व विधाने आपल्याला बरोबर दिसतात. फोर्ब्स जेव्हा जेव्हा स्वतःची असणारी टॉप लिस्ट रिलीज करतो, मग त्याच्यामध्ये रेमिटन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा तो लिस्ट रिलीज करतो. ते पण आपण मुद्दे मागच्याच काही टेस्टमध्ये घेतलेले आहेत. त्यासोबतच थोडंसं कंपन्यांच्या रँकिंग संबंधितला असणारा मुद्दा सुद्धा आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. जेवढे मुद्दे दिलेत तेवढेच किमान वाचण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला हा पार्ट सफिशियंट असेल हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 7चा उल्लेख या ठिकाणी करूया. काय बघा क्वेश्चन नंबर 7. आता इथं तुम्हाला प्रश्न विचारले तो म्हणजेच काय? तर या ठिकाणी उल्लेख येतो, तो संदर्भ आहे कशाचा? हे उत्तीर्ण नाही. ज्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे त्यांचा उल्लेख या ठिकाणी आपण करायचा आहे. ठीक आहे. थोडंसं ट्रान्सलेशन मध्ये प्रॉब्लेम झाला. इथं पास्ट उल्लेख केला त्या ठिकाणी उत्तीर्ण झाला. पण काय रेफरन्स आहे तो नीट ऐका. बघा विधाने विचारत घ्यायचे. पहिलं विधान बघा. नुकतंच निधन झालेले पुलित्झर पारितोषिक विजेते कादंबरीकार कॉमन वॅकार्थी वय वर्ष 89 हे यूकेचे होते. म्हणजे बघा एमपीएससीनं मागच्या काही असणाऱ्या परीक्षांमध्ये एक नवीन ट्रेंड आणला होता. म्हणजेच काय? जी व्यक्ती ऑलिम्पिकमध्ये पदक विजेती होती, जी व्यक्ती एखाद्या असणाऱ्या वेल नोन आर्टिस्टच्या स्वरूपामध्ये होती, ज्या व्यक्तीचा एखादा पुरस्कार त्या ठिकाणी गाजला होता आणि ती व्यक्ती रिसेंटच्या काही कालखंडामध्ये जर त्या व्यक्तीचा निधन झालं असेल तर त्या संबंधामध्ये क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला आयोग विचारतो. त्याचाच बेस पकडून मी हा क्वेश्चन तयार केला आहे. तर काय लक्षात घ्यायचं? तर पुलित्झर पारितोषिक विजेते कादंबरीकार कॉमन मॅकार्थी हे होते युएसचे आणि त्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे. म्हणून लक्षात घ्यायचं हे विधान अचुकीचे, कारण उल्लेख येतो कुठला? तर युकेचे नाही तर ते युएसचे होते, अमेरिकेशी संबंधित व्यक्ती होते. आणि त्यांच्या पुरस्काराचा, या पुलित्झर पुरस्काराचा उल्लेख केला तर कोणता आहे? द रोड साठी 2007 मध्ये त्यांना फिक्शन साठी पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आणि त्यांची नो कंट्री फॉर ओल्ड मॅन ही कादंबरी 2007 मध्ये अकादमी पुरस्कार विजेत्या चित्रपटात रूपांतरित सुद्धा झाली होती. म्हणजे मूवी प्लस त्यांच्या असणाऱ्या बुक्सचा रेफरन्स हा चर्चेमध्ये येतो, खूप मोठ्या पद्धतीनं गाजलेला होता. म्हणून तिथं त्या व्यक्तीच्या निधनाच्या संदर्भामध्ये हा आपल्याला प्रश्न विचारताना दिसतोय. विधान ब या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असेल? फक्त अ सोडून सर्व बरोबर असणार आहेत. म्हणजे अ चुकीचे, ब या ठिकाणी बरोबर असणार आहे. तो रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा. निधन झालेल्या व्यक्तीच्या स्वरूपामध्ये हा आपल्याला क्वेश्चन इथं विचारण्यात आलेला आहे. आता पुढं, भारताच्या असणाऱ्या एखाद्या महत्वपूर्ण पदावरती असणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ जेव्हा जागतिक एखाद्या पुरस्काराशी संदर्भामध्ये जोडला जातो तेव्हा आपल्याला प्रश्न असतात. जसं आपण बघितलं होतं तो म्हणजेच काय तर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अनुषंगाने, कोलंबिया विद्यापीठाच्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी जगभरामध्ये खूप चांगली कामगिरी केली असेल तर त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंटचा अवॉर्ड दिला जातो. जसं रिसेंटली आपल्याला मनमोहन सिंग साहेबांना युकेच्या माध्यमातून तो असणारा पुरस्कार देताना आपण पाहिला. तसाच एक अँगल इथं बघायचा आहे. काय बघा, खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. काय बघा, विधान एक, भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयचे असणारे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लंडनमधील आर्थिक संशोधन जर्नल सेंट्रल बँकिंगद्वारे 2023 साठी गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं का? तर यस. कुणाला? शक्तिकांत दास यांना लंडनमधील आर्थिक संशोधन जर्नल कोण आहे? सेंट्रल बँकिंगद्वारे 2023 साठीचा असणारा गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. विधान ब पहा, शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे म्हणजे 25वे गव्हर्नर म्हणून कार्य करत आहेत का? यस. आणि ते त्याच्या अगोदर कितवे होते? तर 15व्या वित्त आयोगाचे सदस्य होते का? तर यस. तोही मुद्दा गरजेचा आहे. आपल्या एमपीएससीला वित्त आयोगाशी संबंधित मुद्दे खूप विचारायला आवडतात म्हणून तो एक अँगल त्यामध्ये जोडला. म्हणून काय लक्षात घ्यायचं? दोन्ही विधाने इथं बरोबर आहेत. हा रेफरन्स या ठिकाणी इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक मुद्दा येतोय तो म्हणजे थोडासा क्रीडा क्षेत्राशी संबंधित असणारा आणि चर्चेमध्ये असणारा. जेव्हा जेव्हा एखादी महिला महत्वपूर्ण कार्य करताना दिसते तर त्या महिलेशी संबंधित क्वेश्चन आपल्याला नक्की असतो. मग बघा 109 म्हणजे 9व्या नंबरचा प्रश्न काय पहा. विधान अ, भारताच्या असणाऱ्या आदिती गोपीचंद स्वामी यांनी चीनमध्ये झालेल्या 18 वर्षाखालील तिरंदाजी विश्वचषकात नवा विश्वविक्रम केला आहे. त्यांनी विश्वविक्रम केलाय, बरोबर आहे. 18 वर्षाखालील तिरंदाजी विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच असा विश्वविक्रम होतोय, तोही बरोबर आहे. पण तो चीनमध्ये नाही झाला होता. तो कुठं झाला या ठिकाणी? तर कोलंबिया अंतर्गत झाला होता. काय लक्षात घ्यायचं आपल्याला संदर्भ त्या ठिकाणी? कोलंबिया अंतर्गत तो इव्हेंट झाला होता, चीनमध्ये नाही. म्हणून विधान अचुकीचं आहे. बाकीचे मुद्दे सगळे बरोबर आहे, फक्त चीनमध्ये नाही हे लक्षात घ्यायचं. भारतीय तिरंदाज अदिती गोपीचंद स्वामीने चीनमधील परत नाही कोलंबियाचा आहे म्हणजे हे विधान परत चुकीचे. पण मुद्दे काय ते नीट आहे का? तिरंदाजी विश्वचषक स्टेज 3 दरम्यान 72 बाणांच्या कंपाऊंड पात्रता फेरीत 720 पैकी 711 धावा करत 18 वर्षांखालील असणारा विश्वविक्रम मोडीत काढलेला आहे. त्यामुळं भारतीय नाव एवढ्या मोठ्या पद्धतीनं गाजतंय म्हणून हा असणारा पॉइंट लक्षात ठेवायचा. फक्त चीन आले, कोलंबिया नाही, म्हणून विधान ब सुद्धा चुकीचं आहे. पुढचं, तिनं 18 वर्षाखालील महिलांच्या 50 मीटर कंपाऊंड राऊंड मध्ये आशियाई खेळामध्ये सुद्धा विक्रम केला होता. यस. आणि ह्या आशियाई खेळांचा उल्लेख मग चायनामध्ये होताना बघतो आपण. मग मुद्दाम फिरवला या ठिकाणी, कारण आपल्याला हे माहिती असतं चीनमध्ये झालं म्हणून आपण वरच्याही दोन मुद्द्यांना चीनमध्ये जोडून टाकतो. तर तसं नाहीये. फक्त या ठिकाणी काय असेल तर उत्तर 3 या ठिकाणी बरोबर असेल. फक्त क बरोबर असणार आहे हे इथं लक्षात घ्यायचं. वरचे दोन्ही विधान जे आहेत का फक्त ते चीनच्या अनुषंगाने नाही तर ते कोलंबियाच्या अनुषंगाने बरोबर आहेत. आणि भारतीय व्यक्तीचा उल्लेख त्या ठिकाणी येतोय ते म्हणजेच कोण? अंडर 18च्या अंतर्गत असणारी खूप जबरदस्त कामगिरी करणाऱ्या कोण? तर अदिती गोपीचंद स्वामी यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करणं अपेक्षित असणार आहे. आणि तुमच्यापैकी कोणी मला सांगाल का ते म्हणजेच काय की अदिती गोपीचंद स्वामी या भारतातल्या कोणत्या राज्याशी निगडीत आहेत हे मला तुम्ही कमेंट सेशन मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 110चा संदर्भ म्हणजे 10व्या क्रमांकाचा उल्लेख या ठिकाणी आपण बघूया. काय बघा इथं 10व्या क्रमांकाचा संदर्भ. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो एमओयू साइन झालेला आहे का त्याच्याशी निगडीत हा प्रश्न विचारला गेलेला आहे. काय प्रश्न आहे पहा. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रांनी भारत सरकार युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट कोऑपरेशन फ्रेमवर्क 2023 ते 2030
यावर स्वाक्षरी केली का? स्वाक्षरी तर केली, पण हा असणारा जो टार्गेटेबल इयर आहे ना तो वेगळा आहे. तो 2023 पासून 2027 पर्यंत आहे, तो 30 पर्यंत नाही. म्हणून विधान चुकीचं आहे. पण काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? कुठला? द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड द युनायटेड नेशन्स साइन करतायत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फ्रेमवर्क म्हणजे GOIUNSDCF हा असणारा MOU साइन झालाय भारतामध्ये, भारत आणि कोण? युनायटेड नेशनच्या दरम्यान. नीट ऐका, मागच्या परीक्षामध्ये आयोगानं आपल्याला 2023 ला राज्यसेवेच्या प्रीला प्रश्न केला होता. तो कशावरती? तर आपण केला होता तर पोषण आहाराच्या बाबतीमध्ये, आणि तो होता कशा संदर्भामध्ये? तर पोषण पंधरवड्याच्या संदर्भामध्ये. आणि तिथं युनायटेड नेशनच्या सोबत कोणत्या असणाऱ्या कंपनीनं कोलॅबोरेशन केलं होतं, ज्यांचा रेफरन्स भारतामध्ये खूप मोठ्या पद्धतीने प्रसारित झाला होता. तर तो क्वेश्चन आपल्याला विचारला गेला होता. तसाच एक अँगल इथं क्रिएट करण्याचा प्रयत्न आपण केलाय, तो लक्षात घ्यायचा. आणि काय रेफरन्स येतोय विधान 2 मध्ये? तर बघा, हा असणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशनचा असणार SDCF 2023 ते 27 बरोबर आहे. हे 2030च्या अजेंडातून घेतलेल्या 4 धोरणात्मक स्तंभावर बांधलं गेलंय का? जिथं लोक, समृद्धी, ग्रह आणि सहभाग म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो 2015 ला सेट केलाय, जो आपल्याला 2030 पर्यंत अचीव करायचा, तर त्याच्यातल्याच असणाऱ्या 4 पिलर्सला घेतलंय का? म्हणजे पीपल, प्रॉस्पेरिटी, प्लॅनेट अँड पार्टिसिपेशन, 4P असा उल्लेख याच्यामध्ये येईल. तर त्यासाठी आहे का? तर यस, तर त्यासाठी तो मुद्दा मांडलेला आहे. कोलॅबोरेशन होतोय कोणत्या असणाऱ्या भूमिकेसाठी? पीपल टू पीपल कनेक्टिव्हिटी असेल, प्रॉस्पेरिटीसाठीचा असणारा मुद्दा समृद्धी त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायची आहे. प्लॅनेट म्हणजे ग्रहासाठी, पृथ्वीसाठी, कारण आपल्या भारतानं एक अतिशय महत्वाचा स्लोगन दिला होता, तो म्हणजे वन वर्ल्ड, वन सन, वन ग्रीड. मग त्या अनुषंगाने आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या भूमिकेतून जी महत्वपूर्ण कामगिरी करतोय, त्याच्यामध्ये आपण प्लॅनेटला ऑलरेडी महत्व देतोय. तोच महत्व इथं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यानंतर पार्टिसिपेशनचा मुद्दा, सहभागी किती होतोय हे पण तितकंच महत्वाचं आहे. तोही पार्ट त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. म्हणजेच काय? फक्त सोडून हे दोन्ही म्हणजे ब या ठिकाणी बरोबर असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचंय. 10व्या नंबरचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स या ठिकाणी घ्यायचा. ठीक आहे, चला 11व्या नंबरचा क्वेश्चनचा उल्लेख या ठिकाणी करूया. काय बघा, खालील विधाने विचारत घ्यायचं, परत तेच विधाने योग्य का अयोग्य आपल्याला चेक करायचंय. पहिलं विधान पहा, राजस्थान मधील उदयपूरच्या असणाऱ्या गुलाब बाग मध्ये पुन्हा एकदा ट्राय ट्रेन सुरू करण्यात आली असून तिला महाराणा प्रताप एक्सप्रेस ट्रेन असं नाव दिले का? तर यस, बरोबर आहे. राजस्थान मध्येच आहे, उदयपूर मधल्याच असणाऱ्या कोणत्या? गुलाब बागे अंतर्गत हा रेफरन्स येतोय, ज्याला ट्राय ट्रेन स्टार्ट करताना बघतोय आपण. आणि हा महाराणा प्रताप एक्सप्रेस ट्रेनचं नाव सुद्धा त्याला देण्यात आलेलं आहे. जेव्हा अशी घटना घडते ती सुद्धा पहिल्याच टाइमच्या अनुषंगाने असते, तर परत चर्चेमध्ये येतोय. दुसरं, ट्राय ट्रेनचे अभियंता अनिरुद्ध सिंहनाथ त्यांच्या मते ही देशातील पहिली CNG वर चालणारी ट्राय ट्रेन आहे. ट्राय ट्रेन ऑलरेडी बऱ्याच वेळेस सुरू झालेल्या आहेत, त्या कम्प्लीट पण होत आहेत, त्या थांबतायत सुद्धा, त्या ठिकाणी पार्शली एंड होताना पण दिसतात. पण इथं प्रत्यक्षात कशावरती? CNG वर चालणारी ही पहिली ट्राय ट्रेन आहे का? तर यस, हे पण बरोबर आहे. पुढं, पर्यटकांसाठी या ट्राय ट्रेनचा उल्लेख, जर किती रकमेचा उल्लेख त्यांच्या तिकिटासाठी असणार आहे. पर्यटक 125 किंवा 150 मध्ये त्या ट्राय ट्रेन या ठिकाणी चालू शकतील का? तर लक्षात काय घ्यायचं इथं, हा जो ट्राय ट्रेन आहे का, तर इथं लक्षात घ्यायचा, सॉरी हा संदर्भ येतो सगळा कशाच्या अनुषंगाने? हा टॉय ट्रेन आहे. ओके, या टॉय ट्रेनच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर हे टॉय ट्रेन त्यांना चालवता येऊ शकतात. पण तिकीट किती असेल? हा टॉय ट्रेनचा उल्लेख केला, 25 किंवा 50 रुपयांच्या तिकिटामध्ये त्यांना तो चालवता येईल. म्हणून विधान क चुकीचं आहे. तिकिटावरती मुद्दा खूप जास्त गरजेचा असतो, कारण पर्यटन वाढवायचं असेल तर तो अफोर्डेबल असला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने लोकांची असणारी संख्या तिथं आपल्याला उत्तरोत्तर वाढताना दिसते. आणि राजस्थान ऑलरेडी आपल्या भारतातला असतं उत्तम पर्यटन केंद्राचा उल्लेख म्हणून त्या ठिकाणी आपण करतो. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला राजस्थान वेगवेगळ्या ब्रँड अँबॅसेडरच्या माध्यमातून हे काम करताना दिसतो. आपण मध्यंतरीच्या फेजमध्ये तो अमिताभ बच्चन यांच्या माध्यमातून ते वर्क होताना सुद्धा दिसला होता. तर तिथं आपल्याला थोडासा पर्यटकांच्या असणाऱ्या तिकीट दराचा उल्लेख पण लक्षात घ्यायचा आहे. म्हणजेच काय, फक्त क वगळता इथं सर्व बरोबर असेल. म्हणजे वरचे 2 विधानं इथं आपल्याला बरोबर दिसणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. आणि हे टॉय ट्रेन आहे, टॉय ट्रेन खूप जास्त चर्चेमध्ये येतात, हे इथं लक्षात घ्यायचं या मुद्द्यावरनं. ठीक आहे, चला
क्वेश्चन नंबर 12चा रेफरन्स आपण त्या ठिकाणी बघूया. आपण काय बघा क्वेश्चन नंबर 12 बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी भारताच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून प्रेडेटर ड्रोन खरेदी करण्यास मान्यता दिलेली आहे. आता हे शेवटी अमेरिकेच्या प्रेशरायझेशनचा मुद्दा येतोच त्याच्यामध्ये, की वेपन्स इंडस्ट्रीमध्ये आपण वेपन ज्या पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे डिस्ट्रॉयर असतील, त्यासोबतच आपण वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रिगेट असतील, ते आपण रशियाकडनं घेतोय. जसं मध्यंतरी आपण अजून काय केलं होतं, तर आपला असणार एक सगळ्यात महत्वाचं असणार S-400 हा सुद्धा असणार सरफेस टू एअर मिसाईल आपण रशियाकडनं घेतला. त्या अंतर्गत हे प्रेशरायझेशन चालू होतंच, पण त्यासोबत आपली भारताची नीड सुद्धा ती आहे. त्या नीडला उपयोगात आणून आपण काय करतोय, अमेरिकेकडनं प्रेडेटर ड्रोन हा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जो ड्रोन बऱ्याच असणाऱ्या टार्गेटला डिस्ट्रॉय करू शकतो, असे ड्रोन आपण घेण्याला मान्यता केली का, जे अमेरिकेचे आहेत, तर यस. पुढं संभाव्य सर्वात मोठा परिणाम म्हणजे त्या असणाऱ्या GEF 414 इंजिनच्या संयुक्त उत्पादनाला बायडेन प्रशासनाची मान्यता मिळणे अपेक्षित आहे, जे भारताच्या स्वदेशी हलक्या लढाऊ विमान तेजस MK2 ला शक्ती देतील. म्हणजे आपला तेजस जो हालनं निर्माण केलेला आहे ना हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड्सनं, तर त्याच्या इंजिनला वर्किंग मध्ये आणण्यासाठी आणि आपल्या असणाऱ्या इंडिजिनस वर्क सिस्टीमला मदत करण्याच्या अनुषंगाने हा असणारा जो काही इंजिनचा जो संयुक्त उत्पादन आहे ना भारत आणि अमेरिका दरम्यान, या दोघांची मान्यता होते का, तर यस, हे पण बरोबर आहे. पुढं संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार DTTI म्हणजेच काय या ठिकाणी म्हणतो, द डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड इनिशिएटिव्ह, याच्या 2023 मध्ये सुरू करण्यात आला संरक्षण तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यासाठी आणि संरक्षण प्रणालीच्या सहविकास आणि सह उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतोय का, यस, व्यासपीठ म्हणून काम करतोय. पण हा 2023चा नाहीये, तो मुळात विचारात घेतला होता 2011च्या कालखंडामध्ये, आणि तो ऍक्टिव्ह कधी झाला, तर तो ऍक्टिव्ह झाला 2012च्या कालखंडामध्ये. बऱ्याच वेळा होतं कसं, टेक्नॉलॉजिकल एखादी गोष्ट आहे म्हणून ती आता रिसेंटली चालू झाली असं वाटू शकतं, पण हा मुद्दा खूप अगोदर आपण सुरू केलेला आहे, जवळपास 10-11 वर्षापूर्वी. त्यामुळे 2012ला तो ऍक्टिव्ह होताना दिसतो, तो इथं लक्षात घ्यायचंय. म्हणून विधान 3 चुकीचे, फक्त इयर मुळे, बाकीचे मुद्दे बरोबर आहेत त्या ठिकाणी. म्हणजेच काय असेल या ठिकाणी, फक्त क सोडून सर्व विधाने या ठिकाणी बरोबर असणार आहेत. हा रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा आहे 112चा अँगल घेऊन. ठीक आहे, चला पुढे क्वेश्चन नंबर 13चा संदर्भ आणि लक्षात घ्यायचा. यामध्ये रामचंद्र गुहा यांच्या असणाऱ्या बुक्स संदर्भामधले मुद्दे या ठिकाणी चर्चेमध्ये येत आहेत. आणि लक्षात काय ठेवायचं, तर चर्चेमध्ये आणला जातोय कुठला मुद्दा, इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा हे रेबल्स अगेन्स्ट डिराज वेस्टर्न फायटर्स फॉर इंडियाज फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत, ज्यांना ऐतिहासिक चरित्र 2023 साठी एलिझाबेथ लॉंगफोर्ड हा पुरस्कार प्राप्त झालाय. पुस्तकाचा उल्लेख आहे आणि त्यांना इंटरनॅशनल प्राइज सुद्धा आणि तो अवॉर्ड सुद्धा दिला जातोय, म्हणून चर्चेमध्ये राहील. म्हणून ते मुद्दे लक्षात ठेवायचं. कुठला पुरस्कार मिळालाय, ऐतिहासिक चरित्र 2023 साठी एलिझाबेथ लॉंगफोर्ड पुरस्कार प्राप्त झालाय. आणि गुहा यांना अंदाजे 5 लाख रुपये आणि एलिझाबेथ लॉंगफोर्ड यांच्या आठवणींची एक बंधनकारक असणारी प्रत त्यांना देण्यात येते का, तर हे बरोबर आहे, अ पण बरोबर आहे. आणि त्यांना हा प्रत सुद्धा मिळणार आहे, रक्कम सुद्धा मिळणार आहे, ते पण बरोबर आहे. विधान 3 पहा, ब्रिटिश इतिहासकार एलिझाबेथ लॉंगफोर्ड यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फ्रेझर आणि पीटर सोरोस यांनी 2009 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती का, तर या पुरस्काराची स्थापना 2009 मध्ये नाही, तर ही पुरस्काराची स्थापना आपल्याला होताना दिसते 2003 मध्ये. म्हणून फक्त थोडासा इयर चुकीचा आहे, पण विधान लक्षात घ्यायचं आपल्याला. कुणी तयार केला, कशाच्या अनुषंगाने तयार केला, आणि जेव्हा आपल्या असणाऱ्या भारतीय व्यक्तीला तो मिळतोय, तरी लक्षात घ्यायचं. कोविडमध्ये आपण या साहेबांना, रामचंद्र गुहा साहेबांना, कोविडच्या अनुषंगाने आपल्याला आपण त्यांना अटक होताना पण पाहिलं होतं. व्यक्ती चर्चेमध्ये पण खूप मोठ्या पद्धतीने होती. म्हणून खूप महत्वपूर्ण असणाऱ्या लेखकाचा रेफरन्स या ठिकाणी चर्चेमध्ये येतोय, म्हणून ते लक्षात ठेवायचं. मग उत्तर काय असेल, फक्त क सोडून सर्व विधाने बरोबर असतील, हा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे क्वेश्चन नंबर 13च्या अंतर्गत. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 14चा रेफरन्स या ठिकाणी बघूया आपण. काय बघा क्वेश्चन नंबर 14, राज्य सरकारने नौरा देही
आणि दुर्गावती वन्यजीव अभयारण्य एकत्रित संरक्षित क्षेत्र म्हणून अधिसूचना जारी केल्यामुळे उत्तर प्रदेश 7वा व्याघ्र प्रकल्प मिळवण्याच्या तयारीत आहे. व्याघ्र प्रकल्पाचा उल्लेख आला, परत तोच मुद्दा, आपण काय करतोय, व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष कंप्लीशन करतोय. कर्नाटकामध्ये तो सेलिब्रेट करण्यात आला, पण हिथं जो दिलाय नौरा देही आणि दुर्गावती वन्यजीव अभयारण्य हा उत्तर प्रदेशामधला नाही, हा आहे मध्य प्रदेशामधला. म्हणजे तुमचा जिओग्राफी आणि तुमचं असणार एन्व्हायरमेंट या अंतर्गत तुम्ही हे मुद्दे वाचताच, कुठलं अभयारण्य, कुठलं असणारं राष्ट्रीय उद्यानाचा संदर्भ येतो त्या ठिकाणी, ते कुठल्या राज्यामध्ये आहे त्याचाच एक अँगल घेऊन रिसेंटली वाढलेल्या, तर कितवा मिळेल त्या ठिकाणी मध्य प्रदेशला स्वतःचा 7वा प्रकल्प त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. उत्तर प्रदेश नाही, मध्य प्रदेश आहे, म्हणून विधान चुकीचं आहे. पुढं खालचे दोन विधान मी आपल्या राज्याशी जोडून मुद्दाम टाकलेत हा, म्हणजे ते इव्हेंट चर्चेमध्ये होतं तर आपल्या राज्याचं पण आपल्याला माहिती पाहिजे म्हणून. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या हद्दीतील 6 समर्पित व्याघ्र प्रकल्पांद्वारे महाराष्ट्र आपल्या वाघांच्या लोकसंख्येच्या अंतर्गत कायदेशीर संरक्षण प्रदान करतो का, तर यस, महाराष्ट्र अंतर्गत आपण 6 व्याघ्र केंद्रांचा उल्लेख, प्रकल्पांचा उल्लेख याच्यामध्ये करतो. आणि या सगळ्यांसाठीच असणार किती क्षेत्र आहे एकत्रितपणे, तर 9113 किलोमीटरचं असणारं अंदाजे क्षेत्र व्यापतात, जे एकूण राज्य क्षेत्राच्या किती, तर 3% आहे का, तर यस, महाराष्ट्र राज्याचा उल्लेख केलाय बरं का. इथं विधान जरी तुम्हाला क्लिअर होत नसेल वाचताना, तर तो महाराष्ट्र राज्यांच्या अनुषंगाने वाचा. ओके, ब आणि क हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणजेच काय उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. फक्त अ सोडून सर्व बरोबर असतील. इथं लक्षात काय घ्यायचं, उत्तर प्रदेशमध्ये नाही तर मध्य प्रदेशांतर्गत आपल्याला 7वा व्याघ्र प्रकल्प त्या ठिकाणी येण्याच्या तयारीत दिसतोय, हेही लक्षात घ्यायचं आपल्याला. कारण एन्व्हायरमेंटल अस्पेक्टनं आपण वेटलँड्स वाढत चाललेले दिसत आहेत आपल्याला, रामसर साईट्सचा संदर्भ त्याच्यामध्ये वाढताना दिसत आहेत. 75 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या निमित्तानं 75 रामसर साईट आता त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते आपल्याला. हे जे सगळे मुद्दे चर्चेमध्ये राहतात ना, तर त्याच्याच अँगलनं हा एक क्वेश्चन आपण तयार केला, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला क्वेश्चन 115चा रेफरन्स आपण बघूया. काय बघा, जपानच्या संसदेने अलीकडेच संमतीचं वय, खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो, तो म्हणजेच कुठल्या ठिकाणी एज ऑफ कन्सेंट. खूप जास्त भारतामध्ये सुद्धा चर्चेमध्ये होता. कधी, जेव्हा निर्भया हत्याकांडाचा मुद्दा गाजला होता, तेव्हा ह्या ठिकाणी बाल गुन्हेगाराचं वय किती करायचंय त्यावरती खूप जास्त मुद्दे गाजले. मग ते 18 वरून 16 वरती आणायचंय का हा मुद्दा, मग त्याच्यावरती आपल्या असणाऱ्या आयोगानं निकाल दिला. तो म्हणजेच काय, की एका केसमुळे सगळ्या असणाऱ्या बालकांना जज करता येणार नाही, म्हणून बाल गुन्हेगाराचं वय आपण तेवढंच ठेवलेलं आहे 18 वर्षाच्या अनुषंगाने. इथं बघितलं तर जपानमध्ये आपण बघतो 13 वरून किती वर्ष करण्यात आले, 16 वर्षांचा कार्यकाल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि जे एका दशकाहून अधिक कालानंतर एक महत्वपूर्ण बदल दर्शवताना दिसतोय. 11 वर्षानंतर हा असणारा इव्हेंट होताना दिसतोय. म्हणून एका शतकाहूनही अधिक कालखंडानंतर या ठिकाणी महत्वपूर्ण बदल होताना दिसतोय. तर 100 वर्ष क्रॉस करून तो संदर्भ आपल्याला हायलाइट होताना दिसतोय. तर किती वय, तर 13 वरनं 16 करताना दिसत आहेत, त्यामुळे विधान अ बरोबर आहे. पुढं, हे समायोजन जपानला जागतिक मानकानुसार आणतो, कारण पूर्वीची वयोमर्यादा जगातील सर्वात कमी होती, जगातील सर्वात कमी 13 होती, ती मिनिमम आपल्याला 16 करणं गरजेचं आहे. तर तो इथं आता जपान करताना दिसतोय. आणि सध्याचे संमतीचं वय इतर देशांसोबत कंपॅरिझन करून पण आणलेलं आहे. ब्रिटनमध्ये 16, फ्रान्समध्ये 15, जर्मनी आणि चीनमध्ये 14, तर भारतात किती आहे 18. भारतात अजूनही 18च आहे, कारण निर्भया हत्याकांडाअंतर्गत तो 16 करायचा चाललेला होता, पण तो 18 वरती तसाच राहिलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला एज ऑफ कन्सेंटच्या अंतर्गत सगळे विधानं बरोबर दिसतात, हे लक्षात घ्यायचं. संदर्भ जपानशी निगडीत जरी असला तरी आपल्याला आयोग प्रश्न करतो, असा एखादा इव्हेंट, एखादा इन्सिडेंट एखाद्या असणाऱ्या ठिकाणी घडला तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात, हे इथे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला पुढचा रेफरन्स बघितला आपल्याला तर काय, तर नॅशनल गेम्सचा मुद्दा या ठिकाणी चर्चेमध्ये येतोय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते 36वा आणि 37वा दोन्ही त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना दिसतात. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आगामी 37व्या राष्ट्रीय खेळांसाठी कुठला मोगा या नावाच्या शुभांकराचं अनावरण करण्यात आले. आणि मोगा हे भारतीय बायसन याचं प्रतीक आहे, जे या कार्यक्रमाचं सार अधोरित करताना दिसतो. आहे का तो त्या ठिकाणचा असणार आपला शुभंकर मॅस्कॉट वापरण्यात आलाय का, तर यस, वापरण्यात आलेला आहे. विधान 2चं काय बघा, गोव्यात झालेल्या 37 म्हणा 36 नाही
37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये महाराष्ट्र विजेता ठरलेला आहे का? तर येस, महाराष्ट्र विजेता ठरताना दिसतोय आपल्याला. किती मेडलच्या माध्यमातून? 228 मेडलच्या माध्यमातून आपल्याला तो नंबर 1 वरती येताना दिसतोय. आणि याच्यामध्ये गोल्ड किती आहेत महाराष्ट्राकडं? तर 80 गोल्ड आहेत. आणि जर आपण 36व्या इव्हेंटचा उल्लेख केला तर इथं सर्व्हिसेसनं नंबर 1 प्राप्त केला होता. तर महाराष्ट्र नंबर 2 वरती होता, तर हरियाणा नंबर 3 वरती होता. पण 36 नंतर 37वा इव्हेंट झाल्यानंतर महाराष्ट्र नंबर 1 वरती जंप करतोय, हेही इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता आपण इंडियन बायसनचा उल्लेख करतोय ऍज अ मॅस्कॉट साठी. तर मागचा जो इव्हेंट होता ना 36वा, तिथं काय होता? आशियाई सिंहाचे प्रतिनिधित्व करणारा सावज हा 36व्या राष्ट्रीय खेळांचा शुभंकर होता का? तर येस, 2 पण बरोबर आहे, 3 पण बरोबर आहे. आणि यात पंजाबशी संबंधित पारंपरिक मार्शल आर्ट प्रकार गटका हा देखील दाखवण्यात येणार होता का? तर येस, तोही दाखवण्यात आला होता. फक्त इथं चेंज करा, इथं 36 झालेला आहे, इथं 37 करा. 37व्या खेळामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वरती, 36 मध्ये सर्व्हिसेस नंबर 1 वरती होता. म्हणून सर्वच्या सर्व विधानं या ठिकाणी योग्य मानायचे. का असं म्हणतोय? कारण ऑप्शन मध्ये मी ब सोडून सगळे योग्य असं दिला नव्हता. कारण माझ्या डोक्यामध्ये हाच मुद्दा होता की महाराष्ट्र या वर्षाच्या अंतर्गत टॉप वरती आपल्याला जाताना दिसतोय, ते इथं लक्षात घ्यायचं. 16चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4चा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्वपूर्ण असणार मुद्दा या ठिकाणी येतो, तो म्हणजे एका प्राइजचा, गांधी पीस प्राइजचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा. ठीक आहे. बघा आता मुद्दा काय, विधान बघा. 2022चा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूर खूप गाजलेला आहे. कारण 100 वर्षाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने याच्यावरती संबंधित मुद्दे चर्चेमध्ये होते, म्हणून लक्षात घ्यायचं. पण हा गांधी शांतता पुरस्कार 2022चा नाहीये, तो 2021चा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं ना की आत्ता विचारतायत प्रश्न, म्हणजेच रिसेंटला कुठला तरी असेल, पण तो कुठला आहे एक्झॅक्टली माहिती पाहिजे. 22-23चा नाही तर तो 21चा आहे. गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूरला प्रदान केला जाईल का? तर यस, करण्यात पण आलाय तो. पण 22चा नाही, तो 21चा आहे. विधान 1 चुकीचं आहे. पुढं, सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार अहिंसक आणि इतर गांधीवादी पद्धतींद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांनाही मान्यता देण्यात आली होती का? तर यस, कशाद्वारे? सांस्कृतिक मंत्रालयानं हे जाहीर केलेलं आहे. अहिंसक आणि इतर गांधीवादी पद्धतीच्या अनुषंगाने त्यांनी काम केलंय, म्हणून गीता प्रेसला या ठिकाणी हा पुरस्कार प्राप्त होतोय. आणि 1903 मध्ये स्थापित गीता प्रेस 1903 ला नाही स्थापन झाला, तो 1923 ला स्थापन झालाय. म्हणून तर 2023 ला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, हे लक्षात घ्यायचं. गीता प्रेस जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. 16.21 कोटी श्रीमद भगवद्गीता पुस्तकांसह 14 भाषांमध्ये 41.7 कोटी पुस्तके प्रकाशित केलीत का त्यांनी? तर यस, म्हणजे 14 भाषांचा संदर्भ आणि कोट्यांमध्ये आपल्याला पुस्तकं प्रकाशित होताना दिसतात. त्या 100 वर्षांच्या कारकिर्दी अंतर्गत फक्त इयर चुकले म्हणून विधान चुकीचं. पुढं, गांधी शांतता पुरस्कार हा कधीपासून द्यायला सुरुवात केला हे पण लक्षात घेऊया. गांधी शांतता पुरस्कार हा भारत सरकारद्वारे स्थापित केलेला वार्षिक पुरस्कार आहे. 1995 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्या असणाऱ्या आदर्शांना आदरांजली म्हणून या पुरस्काराची स्थापना केली का? तर यस. म्हणजे काय लक्षात घ्यायचं, कोणतं बरोबर आहे? ब आणि ड बरोबर आहे. विधान म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर असेल. आणि गांधींच्या बाबतीमध्ये हे पण लक्षात घ्या, त्यांच्या 140व्या जयंती निमित्तानं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी होती ना, ती झाली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना 2009 मध्ये, त्याला म्हणतो आपण मनरेगा. आणि रिसेंटली 2019 मध्ये आपण त्यांच्या 150व्या क्रमांकाच्या जयंतीचा उल्लेख सुद्धा सेलिब्रेट केलाय, हेही लक्षात घ्यायचं आपल्याला. क्वेश्चन नंबर 17चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख, हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 18चा संदर्भ याच्यामध्ये बघूया. आणि इथं लक्षात घ्यायचं काय, जल पुरस्कारांचा उल्लेख आलाय. राष्ट्रीय जल पुरस्कार आणि राष्ट्रीय जल पुरस्कारावरती आयोगानं मागच्या असणाऱ्या बऱ्याच परीक्षेमध्ये, मग कंबाईन मध्ये आणि राज्यसेवेमध्ये पण प्रश्न केलेत, म्हणून ह्या पुरस्काराशी संबंधित बेसिक डाटा विचारण्याचा प्रयत्न केलाय. काय पहा, जल व्यवस्थापनातील प्रशंसनीय प्रयत्नांची दखल घेत महाराष्ट्राला राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीत प्रथम पारितोषिक मिळालं का? महाराष्ट्र नाही, तिथं आहे मध्य प्रदेश. त्यामुळे विधान अ
चुकीचे, महाराष्ट्र नाही त्याच्यामध्ये. चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांतर्गत जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनर्जीवन विभाग, जलशक्ती मंत्रालयाकडून राज्य संस्था, व्यक्ती इत्यादींना 11 विविध श्रेणीमध्ये पुरस्कार दिले जातात का? हो. कितवा झालाय मग हा? चौथा इव्हेंट झालाय. कोण कोण सहभागी आहेत नोडल एजन्सीच्या अनुषंगाने ते पण लक्षात घ्यायचं. जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनर्जीवन विभाग, जलशक्ती मंत्रालयाकडनं राज्यांना, संस्थांना आणि व्यक्तींना सुद्धा हा पुरस्कार 11 श्रेणीमध्ये दिला जातो. विविध श्रेणीमध्ये पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी, रोख पारितोषिक दिली जातात. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख पारितोषिक असतं का? तर यस. आणि विभागाने 2018 मध्ये राष्ट्रीय जल पुरस्कारांची पहिली आवृत्ती सादर केली आणि पारितोषिक वितरण समारंभ 25 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 14 श्रेणीमध्ये 82 विजेत्यांना पारितोषिक देऊन करण्यात आला होता का? यस. म्हणजे तिथं सुरुवातीला 14 श्रेणी होत्या, आता 11 श्रेणींचा उल्लेख याच्यामध्ये मांडला जातोय. चौथ्या एडिशन मध्ये, पहिल्या एडिशन मध्ये 14 होते, हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे काय? फक्त अ सोडून सर्व विधाने बरोबर आहेत. महाराष्ट्र नाही. मध्य प्रदेशाचा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 18चा संदर्भ. ठीक आहे. चला प्रश्न नंबर 19 बघूया. काय बघा, 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात भव्यपणे साजरा केला जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 8 ते 9 या वेळेत कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. हा 8वा नव्हता, हा कितवा होता? 9व्या क्रमांकाचा असणारा आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा उल्लेख आपण 21 जूनच्या अनुषंगाने करतो. विधान 1 त्यासाठी चुकीचं आहे, पण हा इव्हेंट न्यूयॉर्कच्या अंतर्गत संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयापर्यंत झालाय का? तर झालेला आहे. त्यामुळे हाही मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या भारतातील असणाऱ्या कोणत्या राज्यात तो इव्हेंट साजरा करण्यात आला, राज्य होस्ट करत असतो प्रत्येक असणाऱ्या या योगा दिवसाला, तर तो झाला म्हैसूरमध्ये. आणि म्हैसूरमध्ये म्हणजेच कुठं? कर्नाटका अंतर्गत. आणि तिथं होता तो थीम काय होता? तर थीम होती योगा फॉर ह्युमॅनिटी. काय होती थीम तिथं? योगा फॉर ह्युमॅनिटी. पण आंतरराष्ट्रीय लेवलला आपण काय करतोय? वसुधैव कुटुंबकम साठी योग ही या वर्षाची थीम रिलीज केलेली आहे, हेही लक्षात घ्यायचं. राज्य आपल्या राष्ट्रामध्ये काय होतं आणि आंतरराष्ट्रीय काय होतं असाही क्वेश्चन केला जाईल तुम्हाला. आणि वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हा उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो का? तर यस. म्हणजे काय उत्तर असेल? अ सोडून सर्व बरोबर. 8वा नाही, 9वा आहे, बाकी सगळे मुद्दे बरोबर आहेत. आपल्याला हे लक्षात घ्यायचं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स या ठिकाणी असेल. ठीक आहे. त्यानंतर संदर्भ येतोय क्वेश्चन क्रमांक 20 चा. आता 20 चा थोडासा तुम्हाला वाचताना काहीतरी वेगळं वाटलं असेल. ज्या विद्यार्थ्यांनी जून मधल्या करंट अफेअर योग्य पद्धतीने बघितले असतील तर त्यांना हे काही वेगळं वाटणार नाही. ते म्हणजे कोण? कमला सोहनी. 18 जूनला त्यांचा जन्मदिवस. कधीचा आहे तो? 1911चा. पण त्यांच्या मृत्यू दिनाचा उल्लेख केला तर 28 जून 1998चा करायचा. कारण का? या असणाऱ्या त्यांच्या मृत्यू दिनाचा संदर्भ बघितला तर त्यांच्या मृत्यूला या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2023 ला 25 वर्ष कंप्लीट झालेत. म्हणून हा मुद्दा या ठिकाणी मुद्दा म्हणून विचारलेला आहे. आणि ते का महत्वाचं आहे? कारण त्यांच्या कामाची भूमिका तेवढी स्ट्रॉंग आहे. काय लक्षात घ्यायचं? कमला सोहनी 18 जून 1911 रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे जन्मलेल्या एक अग्रणी भारतीय शास्त्रज्ञ होत्या. वैज्ञानिक विषयात पीएचडी पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होण्याचा मान मिळाला का त्यांना? तर यस, मिळालेला आहे. आणि एमएससी पूर्ण केल्यानंतर कमला सोहनी यांनी 1936 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला, जिथे त्यांनी पीएचडी सुद्धा 14 महिन्यातच पूर्ण केली का? यस. अतिशय उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यामुळे हाही मुद्दा इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय उत्तर असेल? दोन्ही अ आणि ब विधानं बरोबर असतील ते इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. चला पुढचा पार्ट बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं हे वन लाइनर सेंटेन्सच्या अनुषंगाने तुम्हाला विचारलेला आहे, मुद्दामून केलेला आहे तो मुद्दा तसा. एप्रिल ते मे 2022च्या तुलनेत एप्रिल ते मे 2023 मध्ये कोणत्या कृषी उत्पादनाने निर्यातीत सर्वाधिक वाढ दर्शवली? तांदूळ, गहू, फळे आणि भाजीपाला का मसाले? तर ते आहेत मसाले. आणि ते किती पर्सेंट त्या ठिकाणी ग्रोथ येते? तर 31.8% ग्रोथ आहे. त्यामुळे हा मुद्दा इथं लक्षात ठेवणं गरजेचा असणार आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. अलीकडेच कोणत्या राज्यात जलमितन युवा उद्यमी उद्योजकता विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला? तर तो छत्तीसगड मध्ये सुरू करण्यात आला. कुठला?
जलमितन युवा उद्यमी पुरस्काराचा या असणाऱ्या कार्यक्रमाचा उल्लेख याच्यामध्ये करतोय आपण, लक्षात घ्या. त्यानंतर पहा इथं भवानी देवी यांच्या नावाचा उल्लेख परत एकदा चर्चेमध्ये येतोय आणि तो कुठला मुद्दा येतो या ठिकाणी, आशियाई स्पर्धा मोस्टली चायनामध्ये झालेत, खूप काही वेगळं नव्हतं, पण तरी बघा कोणत्या देशात भवानी देवी आशियाई तलवारबाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरलेला आहे, तर चीनमध्ये झालेला तो इव्हेंट आहे, तर तोही लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर पाहिला तर कोणता संदर्भ येतोय, खान क्वेस्ट हा असणारा एक्झरसाइजचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, कुठला, खान क्वेस्ट 2023 हा बहुराष्ट्रीय संयुक्त सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये भारतीय लष्कर सहभागी होत आहे. तो कोणता इव्हेंट असेल या ठिकाणी, तर तो असेल मंगोलियामध्ये आपल्याला हा तो इव्हेंट होताना दिसतोय. मंगोलिया खूप महत्वाचा आहे, कारण चायनाला काउंटर अटॅक करण्यासाठी आपले पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गेलेत, म्हणजे पहिलेच व्यक्ती पीएम म्हणून त्या ठिकाणी जाताना दिसतात. ही खूप मोठी एक प्रकारची असणारी भूमिका होती, तोही लक्षात ठेवायचा. आणि शेवटचा प्रश्न आपला 25वा, अनस नदीवर अप्पर हाय लेवल कॅनॉल प्रोजेक्टची पायाभरणी कोणत्या राज्यानं केलेली आहे, कुठली नदी, अनस नदीचा उल्लेख केला तर अप्पर हाय लेवल कॅनॉल प्रोजेक्टचा उल्लेख केला तर तो राजस्थान करताना दिसतोय, हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे सफिशियंट आहेत का, तर मुळात मी फक्त त्याच्यातून एक 25 टॉपिक 25 अँगलनं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला त्या महिन्याबद्दल हे मुद्दे तर मिस करायचे नाहीत, ह्या अनुषंगाने ती तयारी करता येईल, असा हा अट्टहास त्या ठिकाणी होता. नेक्स्ट 25 क्वेश्चन राज्यसेवेच्या अंतर्गत आपण जुलै मंथ मधले घेणार आहोत, तर त्याची तयारी योग्य करा आणि 25 क्वेश्चन योग्य पद्धतीनं सॉल्व्ह करा आपल्या टेस्टच्या अंतर्गत. नंतर आपण भेटूयाच अशाच असणाऱ्या सेशनच्या अनुषंगाने. ठीक आहे, थांबूया इथं आपण. थँक्यू.